सागरचं आयुष्य म्हणजे सतत धडपड आणि सतत अपयश. गावात तो कधी भाजीचा गाडा लावायचा, कधी कोंबड्यांचा व्यवसाय सुरू करायचा, तर कधी छोटंसं किराणा दुकान उघडायचा. पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणानं त्याचा तोटाच व्हायचा. कधी माल खराब व्हायचा, कधी भागीदार पळून जायचा, तर कधी स्वतःच्या अनुभवाअभावी चुकीचे निर्णय घ्यायचा. गावातल्या लोकांनी हळूहळू त्याच्याकडे काहीच जमत नाही या नजरेने पाहायला सुरुवात केली होती. कुणी समोरून हसून बोलायचं, पण मागून त्याची थट्टाच व्हायची. सागर मात्र मनानं वाईट नव्हता. तो फक्त परिस्थितीसमोर हरलेला माणूस होता. घरात राधा होती आणि 10-12 वर्षांचा मुलगा अमोल. राधा नेहमी त्याला धीर द्यायची. अपयश म्हणजे शेवट नाही असं सांगायची. पण रोजच्या खर्चासाठी पैसे जमवताना तिच्या चेहऱ्यावरची काळजी सागरच्या नजरेतून सुटत नव्हती. बँकेचं कर्ज वाढत होतं, सावकाराचा तगादा सुरू होता आणि सागरच्या मनात एकच विचार सतत फिरत होता. आता एक शेवटचा प्रयत्न करायचा, नाहीतर सगळं संपलं. गावातल्या एका ओळखीच्या माणसाने त्याला सल्ला दिला की ट्रान्सपोर्टचा छोटा व्यवसाय सुरू कर. लोकांना माल वाहून नेण्यासाठी गाडी हवीच असते, काम मिळेल, असं त्याने सांगितलं. सागरने खूप विचार केला. त्याच्याकडे पर्याय नव्हता. नव्या जोमाने त्याने पुन्हा सुरुवात केली. त्याने कर्ज काढून एक सेकंड हँड टेम्पो घेतला. गाडी जुनी होती, रंग उडालेला, इंजिन जरा करकरत होतं. पण सागरच्या डोळ्यात मात्र आशेचा नवा प्रकाश होता. त्याला वाटलं, हीच त्याची शेवटची संधी आहे. सुरुवातीचे काही दिवस छोट्या मोठ्या फेऱ्यात गेले. कुणाचं फर्निचर, कुणाच्या दुकानाचा माल, तर कधी बांधकामाचं साहित्य तो इथून तिथे पोचवत होता. पैसे फारसे उरत नव्हते, पण किमान काम सुरू होतं. एक दिवस दुपारी त्याला एक वेगळीच ऑर्डर मिळाली. जवळपास 100 किलोमीटर दूर असलेल्या गावातून काही जुना माल आणायचा होता. फोनवर बोलणारा माणूस शांत आवाजात म्हणाला, घरातल्या जुन्या वस्तू आहेत, वडिलांचा संग्रह होता. आता मला त्यात रस नाही, सगळं काढून टाकायचं आहे. काम मोठं होतं आणि पैसेही थोडे जास्त मिळणार होते. सागरने क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला. दुसऱ्या दिवशी पहाटे तो टेम्पो घेऊन निघाला. रस्ता लांबचा आणि अर्धवट खडबडीत होता. गावाकडे जाताना सभोवतालचं दृश्य बदलत गेलं. हिरव्या शेतांच्या जागी विरळ झाडं आणि पुढे एक शांत, जणू विस्मृतीत गेलेलं गाव. त्याने दिलेल्या पत्त्यावर पोचल्यावर त्याच्या नजरेसमोर एक मोठा जुना वाडा उभा होता. भिंतींवरची चुन्याची पुटं निघून गेलेली, खिडक्यांच्या काचा अर्धवट फुटलेल्या आणि अंगणात साचलेली कोरडी पानं. त्या वाड्यात एक वेगळीच शांतता होती. जणू काहीतरी तिथे अजूनही जागा आहे, फक्त दिसत नाही. दरवाजातून एक मध्यमवयीन माणूस बाहेर आला. मी देशमुख, तो म्हणाला. त्याचा आवाज सभ्य पण थोडा थंड वाटला. आत नेऊन त्यानं सागरला जुन्या वस्तू दाखवल्या. जुनाट घड्याळं, पितळी दिवे, लाकडी पेट्या, मोठे आरसे, काही कोरीव मूर्ती. माझ्या वडिलांना जुन्या आणि प्राचीन वस्तूंचा फार शौक होता, देशमुख शांतपणे म्हणाला. काही वस्तू तर कुठून आणल्या तेही आम्हाला ठाऊक नाही. पण आता वडील गेले, मला या वस्तूंमध्ये फारसा रस नाही. घर मोकळं करायचं आहे. सागर कामाला लागला. एक एक वस्तू तो काळजीपूर्वक उचलून टेम्पोमध्ये ठेवू लागला. त्या सगळ्या जुन्या वस्तूंमध्ये त्याच्या नजरेस एक वेगळंच भांडं पडलं, चिनी मातीचं. शुभ्र पण त्यावर नाजूक नक्षीकाम केलेलं. भांड्याच्या कडांवर सोनेरी रेषा होत्या आणि त्यावर हलक्या निळ्या रंगात काही अनोळखी आकृत्या कोरलेल्या होत्या. ते भांडं हातात घेताच सागरला एक विचित्र थंडावा जाणवला. जणू ते बराच वेळ सावलीत ठेवलेलं नाही, तर कुठल्या तरी खोल अंधारातून काढलेलं आहे. तो काही क्षण ते भांडं न्याहाळत उभा राहिला. त्याला का कुणास ठाऊक, पण ते भांडं आवडलं होतं. किंवा कदाचित त्याला ते आपल्याकडे हवं आहे अशी एक अनाकलनी ओढ जाणवत होती. तेवढ्यात मागून देशमुखचा आवाज आला.
तुला काही आवडलं असेल तर घेऊन जा, मला काही हरकत नाही. या सगळ्याचा आता मला काहीच उपयोग नाही. सागर दचकला. नको नको साहेब, कशाला? तो आडेवेढे घेत म्हणाला. पण त्याच्या नजरा पुन्हा त्या भांड्याकडे वळल्या. देशमुख हलकसं हसला. घेऊन जा, आठवण म्हणून समज. वडील होते तेव्हा कधी या भांड्याला हात लावू देत नव्हते. आम्हीही कधी तिकडे फिरकलो नाही. काही क्षण सागर शांत उभा राहिला. घरात पैशांची चणचण, स्वतःच्या अपयशाची टोचणी आणि अचानक मिळालेला या कामाचा आनंद, सगळं त्याच्या मनात एकत्र फिरत होतं. शेवटी त्यानं ते भांडं सावधपणे उचललं आणि टेम्पोच्या पुढच्या सीटखाली ठेवलं. त्याला त्या क्षणी हे माहीत नव्हतं की त्याने फक्त एक जुनी वस्तू उचलली नाही, तर आपल्या आयुष्यात काहीतरी असं आणलं आहे जे त्याच्या भविष्याची दिशा कायमची बदलणार आहे. त्या वाड्यातून बाहेर पडताना त्याच्या टेम्पोच्या मागच्या आरशात क्षणभर त्याला असं वाटलं की वरच्या खिडकीत कुणीतरी उभं आहे आणि त्याच्याकडे पाहत आहे. पण त्यानं ते मनाचा भ्रम समजून दुर्लक्ष केलं आणि इंजिन सुरू करून तो परतीच्या रस्त्यावर निघून गेला. संध्याकाळपर्यंत सागर गावात परतला तेव्हा अंगातली सगळी ताकद संपलेली होती. लांबचा प्रवास, जुन्या जड वस्तू उचलण्याची कसरत आणि डोक्यात सतत फिरणारे कर्जाचे हिशेब, सगळ्यामुळे तो थकून भागला होता. टेम्पो घरासमोर लावून त्याने एक दीर्घ श्वास घेतला. राधा अंगणात उभी होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखी काळजी होती, पण सागरच्या डोळ्यात आज थोडासा आत्मविश्वास दिसत होता. तो म्हणाला, मोठं काम होतं, पैसेही बरे मिळतील. राधाने हलकसं हसून पाणी दिलं, पण तिची नजर टेम्पोकडेच होती. माल दुसऱ्या दिवशी गोडाऊनमध्ये उतरवायचा होता, म्हणून सागरने काही मौल्यवान वाटणाऱ्या वस्तू आत नेऊन ठेवायचं ठरवलं. त्याने काळजीपूर्वक चिनी मातीचं भांडं बाहेर काढलं. घराच्या मंद पिवळट दिव्यात ते भांडं अधिकच वेगळं दिसत होतं. त्यावरचं नक्षीकाम जणू हलकसं चमकत होतं. राधाने भांडं हातात घेतलं आणि कपाळावर आठ्या उमटल्या. हे काय आहे? कशाला आणलंत? ती म्हणाली. घरात काय अडगळ कमी आहे का? सागरने सहजपणे उत्तर दिलं. अगं, मालकानेच दिलंय. जुनं आहे, पण सुंदर आहे. ठेवूया आठवण म्हणून. राधा काही बोलली नाही, पण तिने ते भांडं देवघराच्या बाजूच्या कपाटावर ठेवताना नकळत अंगावरून हात फिरवला. जणू काही अनामिक अस्वस्थता ती दूर करत होती. रात्री सगळे झोपले तेव्हा घरात एक गडद शांतता पसरली. बाहेर कुठेतरी कुत्रा भुंकत होता. दूरवरून वाऱ्याची सळसळ ऐकू येत होती. सागर थकलेला असल्याने पटकन झोप लागेल असं त्याला वाटलं होतं, पण डोळे मिटल्यावरही मन शांत होत नव्हतं. अचानक त्याला कानाजवळ अगदी हलका श्वास जाणवला. तो दचकून उठला. आजूबाजूला कोणीच नव्हतं. राधा त्याच्या बाजूला गाढ झोपलेली होती. त्याने स्वतःलाच समजावलं, थकव्यामुळे भास झाला असावा. तो पुन्हा डोळे मिटू लागला. तेवढ्यात अगदी मंद, स्त्रीसारखा एक आवाज त्याच्या उजव्या कानाजवळ कुजबुजला. सागर. आवाज इतका हळू होता की ते स्वप्न आहे की वास्तव हेच त्याला कळेना. त्याचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. तो उठून बसला. घरात तशीच शांतता. काही क्षण काहीच घडलं नाही. तो स्वतःवर चिडला. हे काय वेड्यासारखं? आणि पुन्हा आडवा झाला. काही वेळाने तो अर्धवट झोपेत असतानाच तोच आवाज पुन्हा ऐकू आला. यावेळी थोडा स्पष्ट. उद्या सकाळी तुला एक फोन येईल शहरातून. माल वाहून न्यायचा आहे. काम मोठं आहे. शब्द सावकाश, ठाम होते. सागरच्या अंगावर काटा आला. त्याने कान झाकून घेतले. कोण आहे? तो पुटपुटला. उत्तर काहीच आलं नाही. फक्त एक थंड शांतता. सकाळी उठल्यावर त्याला रात्रीचं सगळं स्वप्न वाटलं. तो स्वतःवर हसला. पण चहा घेत बसला असताना त्याचा मोबाईल वाजला. अनोळखी नंबर होता. दुसऱ्या टोकाला एक घाईतला आवाज म्हणाला, तुमचा नंबर देशमुखांकडून मिळाला. शहरात माल पोचवायचा आहे आजच. पैसे चांगले मिळतील. सागर काही क्षण निशब्द झाला. त्याच्या मनात कालची कुजबूज ताजी झाली. त्याने थरथरत्या हाताने फोनवर होकार दिला.
फोन ठेवल्यावर त्याची नजर नकळत त्या कपाटावर गेली, जिथे चिनी मातीचं भांडं ठेवलेलं होतं. सकाळच्या प्रकाशात ते अगदी शांत दिसत होतं, जणू काही साधी वस्तूच. पण सागरच्या मनात एक विचित्र भावना उठली, भीती आणि आनंद यांचं मिश्रण. योगायोग, तो स्वतःलाच म्हणाला, फक्त योगायोग. तरीही त्याने भांड्याकडे पुन्हा एकदा पाहिलं. क्षणभर त्याला असं वाटलं की त्यावरची निळी नक्षी हलक्याच्या सावलीसारखी हलली, पण पुढच्या क्षणी सगळं पूर्ववत झालं होतं. त्या दिवशीचं काम व्यवस्थित पार पडलं. पैसेही अपेक्षेपेक्षा जास्तच मिळाले. सागरच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी समाधान दिसत होतं. संध्याकाळी तो घरी परतला तेव्हा त्याच्या मनात एक गुपित होतं, तो आवाज. त्याने राधाला काहीच सांगितलं नाही. चांगलं काम मिळालं एवढंच बोलला. पण रात्री झोपताना त्याचं लक्ष पुन्हा कानाजवळच्या शांततेकडे होतं. तो आडवा झाला. काही मिनिटं काहीच घडलं नाही. त्याला वाटलं, खरंच काल भास झाला असेल. तेवढ्यात अंधारातून पुन्हा तीच कुजबूज ऐकू आली, यावेळी अधिक स्पष्ट, अधिक जवळून. मी खोटं बोलत नाही सागर, फक्त ऐकत राहा. सागरच्या डोळ्यांमध्ये भीती चमकली. आता त्याला खात्री झाली होती की हे फक्त स्वप्न किंवा भास नाही. आणि त्या क्षणी कपाटावर ठेवलेलं चिनी मातीचं भांडं अंधारात निशब्द उभं होतं. जणू काही त्याचं उत्तर त्यातच दडलं होतं. त्या रात्रीनंतर सागरला झोप ही शांततेसाठी नव्हे, तर त्या आवाजाची वाट पाहण्यासाठी येऊ लागली. पहिल्या 2-3 दिवसात तो घाबरलेला होता. पण जेव्हा जेव्हा आवाजाने सांगितलेली गोष्ट खरी ठरली, तेव्हा भीतीसोबत एक विचित्र विश्वासही वाढू लागला. उद्या दुपारी पावसामुळे घाट रस्ता बंद होईल, दुसरा रस्ता घे. आवाज कुजबुजला आणि दुसऱ्या दिवशी खरंच घाटामध्ये दरड कोसळल्याची बातमी आली. त्या माणसावर विश्वास ठेवू नकोस, तो पैसे अडवेल, असं सांगितल्यावर सागरने व्यवहार टाळला आणि काही दिवसांमध्येच त्या व्यापाऱ्याने अनेकांना फसवल्याचं उघड झालं. योगायोगांची मालिका इतकी अचूक होती की सागरच्या मनात शंकेला फारशी जागा उरली नव्हती. भांडं मात्र तसंच कपाटावर शांत बसलेलं असायचं. दिवसा ते एक साधं जुनं भांडं वाटायचं, पण रात्री त्याच्या कडांवरून जणू हलका थंडावा पसरत असे. सागर अनेकदा उठून त्याच्याकडे पाहायचा. त्याला कधीकधी वाटायचं की त्या नक्षीतल्या निळ्या आकृत्या थोड्याशा बदलल्या आहेत. जणू एखादं हसू अधिक स्पष्ट झालंय किंवा एखादी रेषा जाड झालीय. पण तो ते स्वतःचा भ्रम समजून दुर्लक्ष करायचा, कारण त्या आवाजामुळे त्याचं आयुष्य हळूहळू बदलत होतं. काम वाढू लागलं, नवीन ग्राहक मिळू लागले, टेम्पोचा हप्ता वेळेवर भरला जाऊ लागला. राधाच्या चेहऱ्यावर अनेक महिन्यांनंतर समाधान दिसू लागलं. अमोल शाळेतून येताना आनंदाने सांगू लागला की बाबा, आता आपली गाडी मोठी होणार का? सागर हसायचा, पण त्याच्या मनात एक गुपित होतं. हे यश पूर्णपणे त्याचं नव्हतं. प्रत्येक मोठ्या निर्णयाआधी तो रात्री कान देऊन पडून राहायचा. आवाज आता त्याला केवळ सूचना देत नव्हता, तर जणू मार्गदर्शनच करत होता. एकदा रात्री आवाज थोडा वेगळ्या स्वरात आला. तो आधीसारखा मृदू नव्हता. त्यात एक हलकी तीव्रता होती. तू ऐकतोयस म्हणून तुला मिळतंय, तो आवाज म्हणाला. ऐकणं थांबवलंस तर? वाक्य अपूर्ण राहिलं, पण त्यातील सूचक इशारा स्पष्ट होता. सागरच्या अंगावर शहार आला. त्याने कुजबुजत विचारलं, तू कोण आहेस? काही क्षण शांतता पसरली. मग अगदी मंद हसू ऐकू आलं, जणू काचेवर नखं फिरवल्यासारखं किरकिरत. मी फक्त सांगते, निर्णय तुझे, तो आवाज म्हणाला. त्या दिवसापासून सागरमध्ये एक बदल जाणवू लागला. तो जरा अधिक सावध, अधिक गुपित जपणारा झाला. राधाने लक्षात घेतलं की तो रात्री अनेकदा अचानक उठायचा, कान झाकून बसायचा किंवा हॉलमध्ये जाऊन एकटक त्या भांड्याकडे पाहत बसायचा. तुम्हाला काही होतंय का? तिने विचारलं. सागर चटकन उत्तर द्यायचा, काही नाही, कामाचं जरा टेन्शन आहे. पण तिच्या नजरेत संशय वाढू लागला होता.
एका संध्याकाळी सागरने कपाट उघडून भांडं हातात घेतलं. त्याच्या बोटांना पुन्हा तोच थंड स्पर्श जाणवला. त्याला जाणवलं की भांड्याच्या आत कुठेतरी अतिशय मंद श्वास चालू आहे. जणू एखादी जिवंत गोष्ट अंधारात बसून ऐकत आहे. त्याने घाबरून ते पुन्हा ठेवून दिलं. त्या रात्री आवाज अगदी जवळून आला. इतका जवळून की सागरला जणू एखाद्याचे ओठ कानाला स्पर्श करत आहे असं वाटलं. तुझं आयुष्य बदललंय सागर, ती कुजबुजली. पण प्रत्येक बदलाची किंमत असते. किंमत? सागर पुटपुटला. त्याचं हृदय वेगाने धडधडत होतं. उत्तर लगेच आलं नाही. काही क्षणांनी आवाज पुन्हा आला. यावेळी अधिक गंभीर. वेळ आली की कळेल. दुसऱ्या दिवशी सागरला अचानक कानात हलकी वेदना जाणवू लागली. सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केलं, पण संध्याकाळी वेदना वाढल्या. आरशात पाहिल्यावर त्याला उजव्या कानाजवळ हलकासा लालसरपणा दिसला. राधाने डॉक्टरकडे जाण्याचा आग्रह केला, पण सागरने टाळलं. त्याला आतून माहीत होतं, ही वेदना साधी नाही. रात्री पुन्हा तोच आवाज ऐकू आला, अगदी शांत आणि समाधानाने भरलेला. थोडीशी वेदना, पण त्या बदल्यात तुला सगळं मिळतंय, नाही का? त्या क्षणी सागरला उमगलं की ही फक्त मदत नाही, ही एक अदृश्य देवाणघेवाण आहे. आणि त्या देवाणघेवाणीत तो आधीच सामील झालाय. घरात सगळे झोपलेले असताना तो हॉलमध्ये जाऊन त्या चिनीमातीच्या भांड्यासमोर उभा राहिला. मंद प्रकाशात भांड्यावरची नक्षी अधिक गडद दिसत होती. त्याला क्षणभर असं वाटलं की त्या निळ्या आकृत्यांपैकी एकीचे डोळे त्याच्यावर रोखलेले आहेत. त्याने घाबरून पापण्या मिटल्या, पण कानाजवळ पुन्हा तीच कुजबूज घुमली. आता मागे वळायचं नाही सागर. आता आपण दोघं एकमेकांशिवाय अपूर्ण आहोत. काळ पुढे सरकत गेला तसं सागरचं आयुष्य बाहेरून पाहता पूर्णपणे बदललं. एक टेम्पो घेऊन सुरुवात केलेल्या सागरकडे आता आणखीन 2 गाड्या आल्या होत्या. गावातल्या 2 तरुणांना त्याने कामावर ठेवलं होतं. फोन सतत वाजायचा. नवीन करार, मोठे व्यवहार, शहरातील व्यापाऱ्यांशी ओळखी वाढत होत्या. ज्यांनी कधी त्याची थट्टा केली होती तेच आता आदराने सागर भाऊ म्हणून बोलावू लागले होते. चहाच्या टपरीवर त्याचं नाव घेतलं जायचं. बघा, माणूस चिकाटी ठेवली की कुठे पोचतो. सागर हसत असे, पण त्या हसण्यात समाधानाबरोबरच एक दडपलेली सावली होती. दिवस त्याचे झाले होते, पण रात्री मात्र अजूनही तिच्याच होत्या. कर्णपिशाचिनीचा आवाज आता केवळ कुजबूज नव्हता, तो सागरच्या श्वासात मिसळू लागला होता. रात्री तो ज्या क्षणी डोळे मिटायचा त्या क्षणी एक थंड सावली त्याच्या अंगावर पसरत असे. सुरुवातीला फक्त कानाजवळ श्वास जाणवायचा. आता मात्र त्याला असं वाटू लागलं होतं की कोणीतरी त्याच्या अगदी जवळ बसलंय. त्याच्या खांद्यांवर नखांचा स्पर्श करत आहे. तो दचकून उठायचा, पण अंधारात कोणीच दिसत नसे. तरीही अंगावर एक हलकी झोंबणारी जाणीव राहायची, जणू काही अदृश्य हातांनी त्याला स्पर्श केलाय. तू माझा आहेस. आवाज आता अधिक ठाम झाला होता. दिवस तुझे, पण रात्र माझी. त्या शब्दांनंतर खोलीतली हवा जड झाली. सागर श्वास घ्यायचा प्रयत्न करत होता, पण छातीवर अदृश्य ओझं बसल्यासारखं वाटत होतं. त्याच्या अंगावरून एखादी थंड सावली हळूहळू फिरू लागली. खांद्यापासून मानेला, तिथून पाठीकडे. तो हलू शकत नव्हता. हातपाय जणू गोठून गेले होते. त्याला स्पष्ट जाणवत होतं की कोणीतरी त्याच्या अगदी जवळ आहे, पण दिसत काहीच नव्हतं. त्याच्या उजव्या कानाजवळ पुन्हा तोच गार श्वास जाणवला. माझ्याशिवाय तू काहीच नाहीस. ती कुजबुजली. तिचा स्वर आता मृदू नव्हता, त्यात मालकीची धार होती. सागरच्या कपाळावर घामाचे थेंब उमटले. त्याने डोळे घट्ट मिटले, पण अचानक त्याच्या चेहऱ्यावरून जणू एखाद्या बर्फासारख्या बोटांनी स्पर्श केला. आणि पुढच्या क्षणी त्याने डोळे उघडले. त्याच्या अगदी समोर अंधारात काही क्षणांसाठी एक चेहरा स्पष्ट झाला. लालसर त्वचा, जणू आतून धगधगत आहे. मोठे पांढरे डोळे, पुतळ्या नसलेले, निर्विकार पण भेदक.
ओठांच्या जागी एक विकृत हास्य आणि त्या हास्यातून बाहेर आलेले टोकदार लांब दात. तिचा जबडा असामान्यपणे मोठा वाटत होता, जणू मानवी चेहऱ्याच्या मर्यादा ओलांडून वाढलेला. केस काळ्या सावलीसारखे हवेत तरंगत होते. तिचं अस्तित्व पूर्णपणे ठोस नव्हतं, जणू धुरातून आकार घेतलेला एक भयानक आकार. सागरने ओरडण्याचा प्रयत्न केला, पण आवाज घशातून निघालाच नाही. तो स्तब्ध पडून राहिला. त्या डोळ्यांनी काही क्षण त्याच्याकडे एकटक पाहिलं. मग तिचा चेहरा त्याच्या कानाजवळ झुकला. तिचे दात त्याच्या कानाच्या पाळीला स्पर्शून गेले, थंड, धारदार. "मी तुला निवडलं आहे," ती हळूच म्हणाली. पुढच्या क्षणी सगळं अदृश्य झालं. खोली पुन्हा शांत झाली. चंद्रप्रकाश तसाच पडला होता. सागर जोराने श्वास घेत उठून बसला. त्याचे हात थरथरत होते. त्याने कानाला हात लावला. त्वचेवर हलकी जळजळ जाणवत होती. आरशात पाहिल्यावर त्याला उजव्या कानाजवळ एक बारीक लालसर खून दिसली, जणू कोणीतरी नखांनी हलकंसं ओरखडलं होतं. त्या रात्रीनंतर त्याला खात्री झाली, ती फक्त आवाज नव्हती, ती एक अस्तित्व होती. आणि ती आता फक्त त्याच्या कानात नव्हती, तर त्याच्या शरीरावर, त्याच्या श्वासात, त्याच्या आयुष्यात फिरत होती. दिवसाढवळ्यात सागर एक मोठा माणूस होता. गाड्यांचा मालक, बंगला बांधणारा एक यशस्वी व्यापारी. पण रात्रीच्या अंधारात जेव्हा सगळं गाव झोपायचं, तेव्हा सागर तिच्या अधीन असायचा. तिचा श्वास, तिचा स्पर्श, तिची मालकी. आणि प्रत्येक रात्री त्याला अधिक स्पष्ट होत होतं, ही देवाणघेवाण थांबवणं आता त्याच्या हातात उरलेलं नाही. सागरच्या शरीरात थकवा साचू लागला. सकाळी उठताना डोळ्यांखाली काळी वर्तुळं दिसू लागली. राधाने विचारलं, "तुम्हाला झोप का लागत नाही?" तो प्रश्न टाळायचा. पण सत्य असं होतं की झोप त्याच्याकडून हिरावली जात होती. ज्या क्षणी तो गाढ झोपेत जायचा, त्या क्षणी त्याला एक गार स्पर्श जागं करत असे. कधी कानाजवळ हलकी वेदना, कधी मानेवर झिंजिण्या, कधी छातीत जडपणा. तो उठून बसायचा आणि मग ती कुजबूज पुन्हा सुरू व्हायची. व्यवहार, नावे, तारखा, मार्ग, लोकांची मनं. यश वाढत गेलं तसं तिची मागणीही वाढली. एकदा रात्री सागरने धाडस करून पुटपुटलं, "मला झोप हवीये." काही क्षण शांतता पसरली. मग एक हलकं पण धारदार हसू ऐकू आलं. "झोप? तुला जे मिळतंय त्याची किंमत मोजावी लागते सागर." त्याला असं वाटलं की त्या क्षणी काहीतरी त्याच्या छातीवर बसले. श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. काही सेकंदांनी ते ओझं हलकं झालं, पण सागर घामाने भिजून गेला होता. दिवसेंदिवस तो तिच्या अधीन होत गेला. कोणता करार करायचा, कोणावर विश्वास ठेवायचा, कुठे गुंतवणूक करायची, तो स्वतः निर्णय घेणं कमी करत गेला. प्रत्येक मोठ्या पावलाआधी तो रात्री तिच्या कुजबुजीची वाट पाहू लागला. तिचं सांगणं पाळलं की यश खात्रीचं होतं, नाही पाळलं तर एखादी अडचण निर्माण व्हायची. काही वेळा तो मुद्दाम तिच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करायचा. पण मग दुसऱ्याच दिवशी एखादी गाडी बिघडायची, व्यवहार रद्द व्हायचा किंवा एखादा कामगार आजारी पडायचा. योगायोग की इशारा, सागरला कळेनासं झालं. गावात त्याने मोठा बंगला बांधायला सुरुवात केली. तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यात आश्चर्य होतं. जुन्या कौलारू घराच्या जागी आता 2 मजली पांढरा शुभ्र बंगला उभा राहिला. लोखंडी गेट, मोठं अंगण, पार्किंगमध्ये 3 गाड्या. गृहप्रवेशाच्या दिवशी गावातली माणसं कौतुकाने बघत होती. राधाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. अमोल अभिमानाने मित्रांना घर दाखवत होता. सागर मात्र अंगणात उभा राहून एकटक आकाशाकडे पाहत होता. त्याच्या कानात त्या क्षणी हलकी कुजबूज घुमली. "छान आहे. मला हे घर आवडलं." त्या रात्री पहिल्यांदाच कर्णपिशाचिनीचा स्पर्श अधिक स्पष्ट झाला. तो आपल्या नव्या शयनकक्षामध्ये झोपला होता. भिंतींवर ताज्या रंगाचा वास होता. खिडकीतून चंद्रप्रकाश आतमध्ये येत होता. अचानक त्याला जाणवले की खोलीतली हवा थंड झालीये. त्याच्या अंगावरून एखादी सावली हळूवार फिरली.
तो हलू शकत नव्हता. शरीर जणू गोठलं होतं. कानाजवळ आवाज कुजबुजला. पण यावेळी शब्द नव्हते. फक्त एक दीर्घ, समाधानाचा श्वास. सागरच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. तो यशस्वी झाला होता. मोठा माणूस झाला होता. पण त्या प्रत्येक यशाच्या मागे एक रात्र त्याने गमावली होती. आणि आता त्याला उमजत होतं की या व्यवहारातून बाहेर पडणं सोपं नाही. कारण ती फक्त त्याच्या कानात नव्हती. ती त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक निर्णयात, प्रत्येक यशात मिसळली होती. बाहेर गाव शांत झोपलं होतं. नव्या बंगल्याच्या खिडक्यांमधून पांढरा प्रकाश झिरपत होता. पण त्या प्रकाशाच्या आत, अंधारात, सागर हळूहळू स्वतःचा मालक राहिला नव्हता. तो तिचा झाला होता. एक अलिखित करार झाला होता त्याच्यात आणि तिच्यात. असं अनेक महिने चालू राहिलं. दिवसेंदिवस सागरचा व्यवहार वाढत होता. पण रात्री मात्र त्याच्या शरीराची आणि मनाची झीज होत चालली होती. तो आता पूर्णपणे तिच्या कुजबुजीवर अवलंबून होता. एखाद्या व्यवहाराआधी त्याच्या मनात पहिला विचार स्वतःचा नसे. तो तिच्या आवाजाची वाट पाहायचा. जणू त्याची बुद्धी, त्याची हिंमत, त्याचा आत्मविश्वास सगळं काही हळूहळू तिच्याकडे सरकत होतं. एका रात्री मात्र सगळं वेगळंच घडलं. त्या दिवशी सागर फारच थकलेला होता. दिवसभर 3 ठिकाणी गाड्या फिरल्या होत्या. एक मोठा करार साईन झाला होता आणि बँकेचं शेवटचं कर्जही फेडलं गेलं होतं. घरात सगळे आनंदात होते. राधाने देवाजवळ दिवा लावला होता. सागरच्या मनात मात्र एक वेगळीच धडधड सुरू होती. त्याला जाणवत होतं की आज काहीतरी बदलणार आहे. रात्री तो मुद्दाम डोळे मिटून शांत पडून राहिला. कानाजवळ थंड हवा फिरली. काही क्षणांनी तो परिचित श्वास ऐकू आला. सागर, ती हळूच म्हणाली. त्याच्या अंगावर काटा आला. पण यावेळी त्याने उत्तर दिलं नाही. तो निर्विकार पडून राहिला. आवाज पुन्हा आला, थोडा आग्रहाने. उद्या एक मोठा निर्णय घ्यायचा आहे. सागरने दात घट्ट मिटले. तो प्रतिसाद देत नव्हता. काही सेकंद शांतता. मग अचानक आवाजात हलकी चीड उमटली. ऐकतोयस ना? त्या क्षणी त्याच्या कानात तीव्र वेदना झाली. जणू आतून काहीतरी ओढलं जाते. सागरच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं. पण त्याने तरीही उत्तर दिलं नाही. तो मनात एकच विचार घट्ट धरून बसला. आज काहीही झालं तरी मी प्रतिसाद देणार नाही. काही क्षणांसाठी वेदना हळूहळू कमी झाली. आवाज मंदावला. तो पुन्हा एकदा कुजबुजला. पण यावेळी स्वर वेगळा होता. थंड, दूरचा. ठीक आहे मग. आणि मग एकदम सगळं शांत झालं. त्या रात्रीनंतर सागरला आवाज ऐकू आला नाही. पहिल्या दिवशी त्याला दिलासा वाटला. दुसऱ्या दिवशीही काहीच घडलं नाही. तिसऱ्या रात्री तो मुद्दाम जागा राहिला. घड्याळात 3 वाजले, 4 वाजले, काहीच नाही. खोलीतली हवा सामान्य होती. कानात कोणताही श्वास नव्हता. सागरच्या मनात एक विचित्र पोकळी निर्माण झाली. जणू इतक्या दिवसांची भीती अचानक नाहीशी झाली होती. पण तिच्या जागी रिकामेपण आलं होतं. काही दिवस तो सावधपणे जगू लागला. प्रत्येक रात्री तो उठून बसायचा. काहीतरी ऐकू येतंय का ते तपासायचा. पण घर शांत होतं. भांडं कपाटात बंद होतं. त्याने मुद्दाम ते कपाट उघडून पाहिलं. भांडं तसंच होतं, शांत, निष्प्राण. त्यावरची निळी नक्षी फिकी वाटत होती. सागरने दीर्घ श्वास घेतला. संपलं, तो स्वतःशीच म्हणाला. सगळं संपलं. त्याला शांत झोप लागली. अनेक वर्षानंतर इतकी शांत झोप त्याने घेतली होती. दिवस पुढे सरकत होते. व्यवसाय आता त्याच्या सवयीचा झाला होता. तो स्वतः निर्णय घेऊ लागला. सुरुवातीला थोडी भीती वाटत होती. ती मदत करणार नाही. पुढे काय होईल? पण व्यवहार अगदी व्यवस्थित होत राहिले. गाड्या वेळेवर फिरत राहिल्या. त्याला जाणवलं की कदाचित आता त्याला तिची गरज उरलेली नाही. सगळं काही ठीक सुरू होतं. राधा आनंदात होती. अंगावर दागदागिने भरून होते. समाजात विशेष मान मिळत होता. दरम्यान अमोल मोठा झाला होता. त्याने कॉलेज पूर्ण केलं आणि स्वतःचा
छोटा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. नवीन पिढीचा विचार, नवीन कल्पना. सागरने त्याला पूर्ण पाठिंबा दिला. सुरुवातीला थोड्या छोट्या मोठ्या अडचणी आल्या, पण अमोलच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसत होता. तो निर्णय अगदी पटकन घ्यायचा, योग्य लोकांना ओळखायचा आणि अगदी योग्य वेळी योग्य पाऊल उचलायचा. सागर कधी कधी आश्चर्याने त्याच्याकडे पाहायचा. इतका अचूक अंदाज कसा येतो याला, तो मनात म्हणायचा. पण मग स्वतःलाच समजवायचा, आजची मुलं हुशार आहेत, काळ बदललाय, पिढी बदलली आहे. एका रात्री सागर पाणी प्यायला उठला. घरात शांतता होती. हॉलमध्ये मंद दिवा लागलेला दिसला. त्याला वाटलं अमोल काहीतरी काम करत बसलाय. तो हळूच पुढे गेला. हॉलमध्ये जे दृश्य त्याने पाहिलं त्याने त्याच्या छातीत धडधड वाढली. टेबलावर तेच चिनी मातीचं भांडं ठेवलेलं होतं. ते भांडं जे सागरने काही आठवड्यांपूर्वी कपाटात खोलवर बंद करून ठेवलं होतं. आणि त्याच्यासमोर अमोल बसलेला होता. त्याचा चेहरा शांत होता, पण डोळे स्थिर. तो हलक्या आवाजात बोलत होता, जणू कोणाशी तरी संभाषण करत आहे. हो, उद्या मी ती डील साईन करतो, अमोल पुटपुटला. काही क्षण तो शांत बसला. मग त्याच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं. अगदी तसंच हसू जे सागरने कधी काळी अंधारात ऐकलं होतं. सागरच्या कानात मात्र पूर्ण शांतता होती. त्याला काहीच ऐकू येत नव्हतं, पण त्याच्या अंगावर पुन्हा तोच गार शहारा पसरला. आवाज गेला नव्हता. तो फक्त पुढचा कान शोधून तिथे पोहोचला होता. आणि सागरला उमगलं, काही व्यवहार कधीच संपत नाहीत. सागरला त्या रात्री आठवल्या. ती भीती, मानसिक आणि शारीरिक त्रास. ते अमोलच्या वाट्याला येणार हा विचार सागरला सहन नाही झाला. सागरच्या डोळ्यांसमोरचं दृश्य पाहून त्याच्या छातीत भीतीऐवजी आता संताप उसळला होता. अमोल त्या भांड्यासमोर बसलेला, त्याच्या ओठांवर तेच विचित्र हसू आणि हॉलमध्ये पसरलेली ती गार हवा. सागर तडक आत शिरला. अमोल, तो ओरडला. मुलगा दचकला. पण त्याच्या चेहऱ्यावर क्षणभरही अपराधी भाव नव्हता. उलट शांतता होती. सागरने एकाच झटक्यात टेबलावरचं ते भांडं उचललं. अमोलने त्याचा हात पकडला. बाबा नको. त्याचा आवाज तणावाने थरथरत होता. तुम्हाला कळत नाही. मला सगळं कळतंय, सागर संतापून म्हणाला. त्याने अमोलचा हात झटकून टाकला आणि ते भांडं जोरात जमिनीवर आपटलं. ठप असा आवाज घरामध्ये घुमला. पण ते भांडं फुटलं नाही. ते तसंच जमिनीवर स्थिर पडलं होतं. ना तडा ना ओरखडा. जणू जमिनीनेच त्याला धक्का परत दिला होता. काही क्षण सगळे निशब्द उभे राहिले. सागरच्या अंगावर काटा आला. त्या शांततेत त्याला एक हलकंसं ओळखीचं हसू ऐकू आल्यासारखं वाटलं. त्याच्या डोळ्यात राग उसळला. आज संपवतो हे सगळं, तो दात ओठात चावत म्हणाला. त्याने पुन्हा भांडं उचललं आणि तडक घराबाहेर पडला. मागून अमोलचा आवाज आला, बाबा थांबा. पण सागर थांबला नाही. बाहेर अंगणात थंड वारा सुटला होता. पहाटेचे 3 वाजून गेले होते. गाव अंधारात बुडालेलं. सागरने गाडीचा दरवाजा जोरात उघडला आणि ते भांडं आतमध्ये फेकलं. भांडं गडगडत पुढे जाऊन सीट खाली अडकून बसलं. त्या क्षणी त्याला स्पष्ट जाणवलं, गाडीतली हवा अचानक थंड झाली. त्याने इंजिन सुरू केलं. गाडीचा आवाज रात्रीच्या शांततेला चिरत पुढे सरकला. सागरच्या डोळ्यात एकच निर्धार होता. ज्या गावी जाऊन त्याने हे भांडं आणलं होतं, तिथेच ते परत नेऊन संपवायचं. रस्ता ओळखीचा होता, पण त्या रात्री तो वेगळाच वाटत होता. रस्त्यावर एकही वाहन नव्हतं. चंद्र ढगांआड गेला होता. हेडलाईटच्या पिवळट प्रकाशात समोरचा रस्ता दिसत होता, पण त्याच्या आजूबाजूचा अंधार अधिकच गडद भासत होता. सागरच्या मनात आठवणी उफाळून येत होत्या. पहिली कुजबूज, पहिलं यश, पहिली भीती आणि आजचा हा क्षण. गाडी पुढे जात असताना अचानक त्याला कानाजवळ हलकी झिंझिनी जाणवली. कुठे चाललास सागर? तोच ओळखीचा स्वर, पण आता अधिक खोल, अधिक थंड. सागरचे हात स्टिअरिंगवर घट्ट झाले. तुला तिथेच सोडायला जिथून आणलं, तो दात ओठात चावत म्हणाला. काही क्षण शांतता.
मग एक मंद हसू गाडीत घुमलं, स्पष्ट, जवळून. मला जागा बदलायची नसते, मी माणूस बदलते. सागरच्या छातीत धडधड वाढली. त्याने आरशात पाहिलं. मागच्या सीटवर कोणीच नव्हतं. पण त्याला जाणवत होतं, ती गाडीत आहे. कदाचित सीट खाली, कदाचित त्याच्या श्वासात. गाडी वेगाने पुढे धावू लागली. पहाटेचा अंधार हळूहळू फिकट व्हायला लागला होता. सागर त्या जुन्या गावाच्या दिशेने जात होता. पण त्याच्या मनात एक भीती कुरतडत होती. पहाटेच्या अंधुक प्रकाशात सागर त्या गावात पोचला तेव्हा आकाश फिकट निळं होतं. वाडा तसाच उभा होता, पडझड झालेला, शांत, पण आज काहीतरी अधिक जिवंत वाटणारा. गाडी थांबताच इंजिनचा आवाज थांबला आणि एक दडपलेली शांतता पसरली. सागर काही क्षण स्टिअरिंगवर हात ठेवून बसून राहिला. त्याने दरवाजा उघडला, सीट खालून भांडं बाहेर काढलं. हातात घेताच पुन्हा तोच गार स्पर्श. भांड्यावरची निळी नक्षी आता जणू अधिक गडद दिसत होती. वाड्याच्या दरवाजापाशी तो पोचला. तेवढ्यात आतून खोकल्ल्याचा आवाज आला. सागर थबकला. दरवाजा कर्कश आवाज करत हळूच उघडला. आतून एक जख्ख म्हातारा बाहेर आला. अंगावर जुना फाटका कोट, डोक्यावर पांढऱ्या केसांचा विरळ गुच्छ, पण डोळे मात्र विचित्र तेजस्वी. तो सागरकडे काही क्षण निरखून पाहत राहिला. उशीर केलास, म्हातारा शांतपणे म्हणाला. सागरचा घसा कोरडा पडला. तुम्ही देशमुख साहेब? म्हातारा हलकसा हसला. त्याने सागरच्या हाताकडे पाहिलं. हे माझं पाप आहे. सागरच्या अंगावर शहारा आला. मला यातून मुक्त करा. तो जवळजवळ विनवणीच्या सुरात म्हणाला. ती माझ्या मुलाकडे गेलीये. म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावरची रेषा कठोर झाली. कर्णपिशाचिनी स्वतःहून कुणाकडे जात नाही. तिला बोलावलं जातं, लोभाने, महत्वाकांक्षेने, भीतीने. आणि एकदा तिने कान निवडला की ती सोडत नाही. मग उपाय काय? सागर जवळजवळ ओरडलाच. म्हातारा वळला आणि त्याला आत घेऊन गेला. वाड्याच्या आत अजूनही काही जुन्या वस्तू पडल्या होत्या. एका कोपऱ्यात लहानसं तांब्याचं ताट, काही राख आणि जुन्या कागदांवर लिहिलेले मंत्र होते. मी तरुणपणी तंत्रांच्या मागे लागलो, म्हातारा म्हणाला. ज्ञान हवं होतं, भविष्य हवं होतं. तेव्हा तिला या भांड्यात बांधलं. पण बंदिस्त केलं म्हणजे नियंत्रण मिळवलं असं होत नाही. सागर थरथरत उभा होता. म्हाताऱ्याने भांडं हातात घेतलं. त्याने डोळे मिटले आणि काही क्षण तो शब्द पुटपुटत होता. आवाज हळूहळू गंभीर होत गेला. हवेत अचानक थंडावा वाढला. वाड्याच्या भिंतींवर सावल्या हालायला लागल्या. सागरला कानाजवळ तीव्र कुजबुज ऐकू आली, रागाने भरलेली. तू मला परत देऊ शकत नाहीस, ती किंचाळली. म्हाताऱ्याने डोळे उघडले. मी तुला बांधलं होतं आणि आज पुन्हा बांधतो, तो ठामपणे म्हणाला. त्याने तांब्याच्या ताटात भांडं ठेवलं. त्यावर राख शिंपडली आणि जोरात मंत्र उच्चारले. क्षणभरासाठी भांडं थरथरलं. सागरला स्पष्ट दिसलं. भांड्याच्या नक्षीतून धुरासारखी काळी सावली वर येत होती. ती काही क्षण हवेत आकार घेऊ लागली. मोठे पांढरे डोळे, लालसर चेहरा, उघडा जबडा. तो माझा आहे, ती गरजली. म्हाताऱ्याने हात पुढे करून राख हवेत फेकली. तुझा नाही, ज्याने भीती सोडली त्याच्यावर तुझा हक्क राहत नाही. सागराने डोळे घट्ट मिटले. त्याच्या कानात वेदना उसळली. पण यावेळी तो ओरडला नाही. त्याने मनात ठामपणे विचार केला. मला तुझी गरज नाही आणि नाही माझ्या मुलाला गरज आहे. अचानक एक तीव्र किंकाळी वाड्यामध्ये घुमली. पुढच्या क्षणी सगळं शांत झालं. सागरने डोळे उघडले. भांड्यावर आता मोठी तडा पडलेली होती. नक्षी फिकी झाली होती. हवेतला थंडावा नाहीसा झाला होता. म्हातारा थकलेला दिसत होता. ती पूर्ण नष्ट होत नाही, तो हळू आवाजात म्हणाला. पण आता ती बांधली गेली आहे. जोपर्यंत कुणी स्वतःहून तिला पुन्हा आमंत्रण देत नाही, तोपर्यंत ती शांत राहील. सागरच्या डोळ्यात पाणी आलं. माझा मुलगा,
जर त्याने भीती आणि लोभाला नकार दिला तर ती त्याच्यावर ताबा मिळवू शकणार नाही, म्हातारा म्हणाला. पण लक्षात ठेव, खरी मुक्ती बाहेरून नाही, आतून मिळते. पहाट पूर्ण उजाडली होती. वाड्याच्या खिडक्यांमधून सूर्यप्रकाश आतमध्ये येत होता. सागरने तुटलेलं भांडं हातात घेतलं. ते आता साधं, निर्जीव वाटत होतं. यावेळी त्याच्या कानात पूर्ण शांतता होती आणि अनेक महिन्यांनंतर ती शांतता भीतीदायक नव्हती, ती मुक्तीची होती. त्याने मागे वळून पाहिलं. तो म्हातारा कुठेच दिसत नव्हता. अगदी क्षणात तो अदृश्य झाला होता. जणू तो या एका कामासाठी तिथे आलो होता आणि सर्व काही शांत झालं होतं. सागर गाडीत बसला आणि परतीच्या वाटेला निघाला.